खूप पडला आणि काल रात्री एवढा पडला की सकाळी उठून सगळे घाबरले होते, एवढा पाऊस कसा आहे. 2-4 शाळांना सुट्ट्या पण मिळाल्या. काय हो करणार ना, मॅम. अशा पावसामध्ये घरात असलेलं बरं असतं. अचानक मिळालेली सुट्टी ही खूप व्हॅल्युएबल सुट्टी असते. पण तरी पण जेव्हा पाऊस पडायला पाहिजे तेव्हाच पाऊस पडायला पाहिजे. मला तर काय वाटतं माहितीये का, दर महिन्यात थोडा थोडा पाऊस पडायला पाहिजे. अविनाश पवार, तुम्हाला काही बोलायचंय का? तुम्ही माईक का ऑन केलंय? तर म्हणजे दर महिन्यात थोडी थोडी पावसाची मजा पण घेता येते, थोडं ऊन पण पडतं, बरं थंडी पण असते. असं सगळे दर महिन्याला पाऊस पडला तर कधीच आपल्याला दुष्काळ असा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपण नेहमी तयारीत राहू. म्हणजे मला तर असं खूपदा वाटतं की आता आपल्याकडचं क्लायमेट पण तर लंडनच्या क्लायमेट सारखं असेल. म्हणजे कधी छत्री घ्या, म्हणजे रेनकोट घाला किंवा छत्री घ्या, पाऊस पडला काय ऊन पडला काय छत्री असते. आणि ऊन तर रोज पडलं पाहिजे थोडं थोडं, म्हणजे सगळंच बॅलन्स होतं. एकाच दिवशी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये हिवाळा, पावसाळ्यामध्ये उन्हाळा असं काही नाही पाहिजे. आणि हिवाळ्यामध्ये पावसाळा हे होतं जनरली, असं नाही व्हायला पाहिजे. टीचर पण ते सगळं उलट. टीचर आता कधी पण पाऊस येतो, कधी पण ऊन पडतं. हो ना, दिवाळीच्या वेळेला फटाके फोडायचे का ते फटाके पाण्यामध्ये सोडायचे अशी परिस्थिती असते खूपदा. म्हणजे कधी कधी तेव्हाही पाऊस येतो. आता यावर्षी तर ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे, तोपर्यंत असाच पावसाळा सुरू असेल तर मग घरात बसून दिवाळीचं फराळ करायचं आणि तोच गरम गरम खायचा, जसं आपण भजी करतो तसं. कारण काय पाऊस तसा असेल तेव्हा तर मग लेट अस एन्जॉय, काय करू शकतो. पण हे क्लायमेटचे बदल आहेत आणि हे आपण समजून उमजून घ्यायला पाहिजे. आमच्या लहानपणी उन्हाळा एकदम कडक असायचा, हिवाळा एकदम बेकार कडक असायचा आणि पावसाळ्याचे 2-3 महिने तर असे असायचे ना की कधी हा पावसाळा संपतोय असं व्हायचं. त्याच्या आधी जो उन्हाळा असायचा त्या उन्हाळ्यामध्ये इतका गरम व्हायचं, इतका कडक उन्हाळा असायचा. आणि त्यावेळेला तर काय म्हणजे लोड शेडिंग आणि वगैरे अशा हक्काच्या गोष्टी असायच्या. गव्हर्नमेंटला तेव्हा फार मजा यायची की लोकांना उन्हाळा आहे का, लाईट काढून बंद करून टाका, बसू द्या 5-6 तास तसंच बसू द्या त्यांना गरमीमध्ये. म्हणजे ते मुद्दाम बदला घ्यायचे. उन्हाळा वेगळा त्रास द्यायचा आणि बाकीचे डिपार्टमेंट्स वेगळा त्रास द्यायचे. आणि पावसाळ्यामध्ये तर वेगळाच त्रास व्हायचे. म्हणजे लाईट घालवण्याकरता ते निमित्तच होतं. खूप पाऊस पडलाय, गेले लाईट. खूप गरम होतंय, काम चाललंय, गेले लाईट. रस्त्याचं काम चाललंय, गेले लाईट. अशी तेव्हा परिस्थिती असायची आणि काही करू नाही शकायचो आपण. पण आता तसं नाहीये. आता सगळे इंटरनेट फॅसिलिटीज. टीचर आता पण ना कधी कधी पाऊस पण येतो आणि ऊन पण पडतं, मग त्यामध्ये काय करावं कळतच नाही मॅम. सो हे बदल आपल्या आजूबाजूला आहेत. तुम्ही मोठे व्हाल तोपर्यंत आम्ही आणखी म्हातारे होऊ थोडेसे. तर तोपर्यंत आणखीन काय बदल होत आहेत ते आम्ही बघू शकतो. म्हणजे मी म्हटलं ना, आमची जनरेशन खूप साऱ्या ट्रान्झिशन मधनं गेलेली आहे. म्हणजे ते डायल करणारे फोन पासून ते आताच्या स्मार्टफोन पर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यात. तसे क्लायमेटचे बदल पण पाहिलेत. सो म्हणजे आताचे पुढचे बदल तर आणखीन आम्ही लक्षात ठेवू. बोला. हो टीचर, पुढच्या काळामध्ये तर नाही, यंत्रमानवच येतील आय थिंक. येतील ना. आताच मी 11वीच्या लेक्चरमध्ये पण सांगत होते, अशी एक कार आली आहे मस्त. थोड्या वेळाने तुम्हाला त्याचं नाव सांगते, मला नाव लक्षात नाही. पण इतकी भारी कार आहे. मला असं वाटलं होतं त्या कारचा टेस्ट ड्राईव्ह घ्यावा. पण किती स्मार्ट कार आहे. त्याच्यात आपण जसं ते म्हणतो ना, ते अलेक्सा वगैरे त्या ह्याच्यामध्ये, तसं त्या कारमध्ये AI जनरेटेड ऍप आहे. आणि ते स्मार्ट ऍप आहे. ते इंडियन सायंटिस्टनी किंवा ऑटोमोबाईल मधले जे काम करणारे लोक आहेत त्यांनी डेव्हलप केलंय. आणि त्याच्यात त्यांनी त्या कारमध्ये, त्याला असं तुम्ही म्हणू शकता, कारा मला शाळेत जायचंय पण कारमध्ये किती पेट्रोल आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो का, जरा कॅल्क्युलेट कर बरं. तर ती कॅल्क्युलेट करते आणि सांगते की एवढं फ्युएल आहे, एवढे किलोमीटर जाईल, एवढ्या अंतरावरती आपल्या रस्त्यावर पेट्रोल पंप आहे, तुम्ही तिकडे जाऊन पेट्रोल भरू शकता. कसलं भारी ना. मला एवढं मस्त वाटलं. आपल्या बरोबर गाडीत कोणी नसेल तरी आपण काराशी गप्पा मारू शकतो. एवढी स्मार्ट टेक्नॉलॉजी आली आहे. आता पण ना जास्त करून ते 3D AI चा ट्रेंड चालू आहे. पण आता बघा, तुम्हाला ही गोष्ट कळली का, आता तुमच्या शाळेच्या स्टेजमध्ये असताना गोष्टी बदलत आहेत. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाल, जेव्हा तुम्ही जॉब कराल, तेव्हा तुम्हाला किती नवीन नवीन गोष्टी शिकता येतील, नवीन प्रयोग करता येतील आणि किती चॅलेंजेस पण तुमच्या समोर असतील. सो त्याच्या दोघंही गोष्टींचे फायदे तोटे दोन्ही आहेत. पण ऍटलिस्ट यू हॅव दॅट स्काय की तुम्हाला हे 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 असणार आहे. गुड ना. साधा आपल्या व्हॉट्सअपमध्ये पण AI मध्ये तुम्ही विचारलं तर ते आपल्याला सांगतात, त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात. काहीही प्रश्न असेल तरी, कोणताही प्रश्न असेल तरी. आणि मराठीत विचारलं तर ती म्हणते आय डोंट नो मराठी व्हेरी वेल. सो प्रत्येक ऍपचं
काम चाललंय त्याच्यावरती. सो अशा खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आणि मागच्या वेळेला बरं चला आपल्या अभ्यासाकडे जाऊया आपण. त्या कारचं नाव मी तुम्हाला सांगेन बरं का थोड्या वेळाने. माझ्या घरातले जे कारप्रेमी लोक आहेत ते येतीलच, ते आल्या आल्या आळावळं करतील तेव्हा मी त्यांना गपचूप विचारून घेईन, मला सांगा त्या कारचं नाव. दॅट स्मार्ट कार, कारा त्यातलं जे ऍप आहे ते. तर मला सांगा, मागच्या वेळेला आपण जेव्हा बायोलॉजीच्या अभ्यासाकरता भेटलो होतो, कारण आपलं आता ठरलंय केमिस्ट्रीचा अभ्यास आपला झाला, एकच धडा बाकी आहे तो आपण दिवाळीनंतर करू. आता आपण करणार बायोचा धडा. तर तो बायोचा धडा कोणत्या सुरू लक्षात आहे का तुमच्या? हॅलो टीचर. बोला. टीचर, हे वातावरण चेंज होतं ना, कधी ऊन पडतं कधी पाऊस पडतो, हे मानवामुळे चेंज होतं. कारण आपण आहे ना झाड कापतो, त्याच्यामुळे प्रदूषण ते वाढतं. म्हणून कधी पण पाऊस येतो आणि ऐका, कधी पण ऊन पडतं. आता हा विषय निघालाय म्हणून मला सांगायचंय. बघा, पूर्वी जेव्हा माणूस खूप प्रगत नव्हता आणि खूप डेव्हलपमेंट झाली नव्हती, विचार करा ह्या प्रश्नावरती, तेव्हा सुद्धा दुष्काळ पडायचे, तेव्हा सुद्धा पूर यायचे, तेव्हा सुद्धा महामाऱ्या होत्या, आणि तेव्हा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या ज्या आता होत आहेत. आता आपण जाणीवपूर्वक या गोष्टींचा विचार करतो. तेव्हा गाड्या नव्हत्या, तेव्हा अशा हायफाय इन्स्ट्रुमेंट्स, फॅसिलिटीज असं काही नव्हतं. सिम्पल लाईफ होतं, तरी हे सगळं व्हायचं की नाही. तेव्हा तर लोक झाडं पण तोडत नव्हती, वाळलेली काड्या बिड्या काहीतरी आणून चुली वगैरे पेटवत होते. पूर्वी ते जंगलातच राहत होतो आपण, तरी सुद्धा हे सगळं झालं. सी, हे निसर्ग चक्र आणि टीचर, हे होत राहणार आहे. आपण त्याच्यामध्ये भर घालतोय. ह्या सगळ्याला आपण जबाबदार आहे का? नाही. आपण त्याच्यामध्ये काही भाग घेतलाय. आपण पोल्युशन केलंय, त्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट झालाय, पाण्यात, समुद्राच्या पाण्यामध्ये वाढ झाली वगैरे, हे सगळं मान्य आहे. पण जरी आपण हे काही केलं नसतं तर हे झालंच असतं, फक्त वेगळ्या पद्धतीने झालं असतं. एक 50-100 वर्षापूर्वी बघा ना, आपल्या देशामध्ये दुष्काळ पडत नव्हते का? असे भयंकर दुष्काळ पडायचे, 3-3, 4-4 वर्ष पाऊसच पडायचा नाही. तेव्हा कोण गेलं होतं झाडं तोडायला? तेव्हा तर काही इंडस्ट्री पण नव्हत्या, लोक सोसायटीमध्ये पण राहत नव्हते, काहीच नव्हतं. पण हे तेव्हाही व्हायचं, फक्त वेगळ्या पद्धतीने व्हायचं. विचार करा ना, 3-4 वर्ष सलग पाऊस न पडणं किती हॉरिबल आहे. कसे लोक राहत असतील, कसे प्राणी राहत असतील, पण हे होतं, तेव्हाही होतं. आणि टीचर, गेल्या काळातले लोक ना जास्त वर्ष जगत होती, कारण ते ना सर्व काम हाताने करत होती आणि शरीराला जास्त प्रमाणात व्यायाम ते मिळत होता. आणि आताच्या बरोबर आहे. काळात जास्त प्रमाणात यंत्राचा वापर केला ना, मग त्यामुळे माणसं जे असतात ना, त्यांची शारीरिक हालचाल होत नाही, म्हणून ते जास्त वर्ष नाही जगू शकत. आणि जे खातो पितो त्याच्यामध्ये पण त्या अन्नामध्ये तो कस नाहीये जसा पूर्वी होता. पूर्वी सामान्य शेती होती, जसं मातीत पिकेल तसं खायचं, बरोबर. तसं आता नाही. आपण त्यात केमिकल टाकतो, त्याला टेस्टिंग, टेस्ट करण्याकरता ऍडिशनल गोष्टी टाकतो. खूप काही नवीन नवीन पदार्थ निघालेत ना, त्यामुळे. बरोबर, जे आपल्याला उपयोगाचे नाही तेही आपण खातोय. जसं मी मागे पण तुम्हाला म्हटलं होतं, आपल्या धडा रिलेटेडच गोष्टी चालल्या आहेत, त्याबद्दलच आपण बोललो होतो. आपल्या मातीमध्ये पिकलेले, आपल्या देशामध्ये बनलेले, आपल्याला म्हणजे आपल्याला पचतील, आपल्याला रुचतील असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. आणि आपण मॅडम, इतर देशांचं जे आपल्या शरीराला हानिकारक असतात ना, ते पण खातो आपण. आपण ते खातो कारण की त्या जगामध्ये सगळीकडे लोक खातात. बर्गर आहे, पिझ्झा आहे, किंवा कोल्ड्रिंक्स आहेत, हे आपल्याकडे नाही आहेत, ते दुसरीकडून आलेत आपल्याकडे. आपल्याकडे पूर्वीपासून कोल्ड्रिंक होते, पण ते नॅचरल होते. कोकम सरबत असायचं, लिंबू पाणी असायचं, उसाचा रस होता, हे सगळं आपल्याकडे होतं, पण नॅचरल होतं, बरोबर की नाही. आता ते एरिएटेड ड्रिंक्स असतात, त्याला आपण सॉफ्ट ड्रिंक्स म्हणतो. हे कुठून आलं कल्चर? हे परदेशातनं आलं. त्यांचं जेवण काय बघा, विचार करा, मैद्याचे पदार्थ. त्यांच्याकडे आपल्यासारखं गरम गरम वरण भात भाजीपोळी वगैरे काही मिळत नाही. 12ही महिने जिथे ताज्या भाज्या मिळतील याची काहीच गॅरंटी नाही. तिथे बर्फ असतो, तिथलं क्लायमेट विचित्र आहे. जसं आपल्याकडे आता आपण म्हणतोय ना, तसं तिथे आधीपासूनच आहे. तिथे लोकांना खाण्यापिण्याचे ऑप्शन नाहीयेत, मग त्यांना स्टोअर करून ठेवावं लागतं, जे आहे त्यातनं बनवावं लागतं. शिवाय त्यांचं फूड कल्चर आपल्यापेक्षा वेगळं आहे. मग ते पचवण्याकरता त्यांना कोल्ड्रिंक प्यावं लागतं. मैदा 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 खातायत सारखे. त्यांचे ते नूडल्स असतील, काय आणखीन पदार्थ असतील, जे काय असेल ते काय आपल्यासारखं कणकेचं बनलंय का? वरण भात, आपण गरम गरम वरण भात खातो, किती हेल्दी, टेस्टी, पौष्टिक, लगेच पचेल असं आहे. भाज्या आपल्याकडे संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या भाज्या पिकतात, वेगवेगळी फळं पिकतात, आणि ती त्या मातीतली असतात, त्याच्यामुळे आपल्याला तो कस मिळतो की नाही, ती शक्ती मिळते तिकडची. तसं तिथे नाहीये. ती त्यांची फूड कल्चर आहे, ते आपण फॉलो करतोय. आता आणखी एक दुसरं उदाहरण निघालंय म्हणून सांगते.
तिथल्या लोकांना जीन्स पॅन्ट घालावे लागतात कारण तिथे खूप थंडी आहे. बरोबर, थंडीमध्ये जाड कापड पाहिजे, थंडी वाजू नये म्हणून पाहिजे, म्हणून ते लोक घालतात. त्यांच्या लग्नामध्ये ते म्हणजे ते सूट कोट सूट वगैरे असं घालतात, त्याचे ब्लेझर बिझर घालतात, कारण तिथे ते कल्चर आहे. आपल्याकडे लोक इडियट्स ते फॉलो करतात. मी जीन्स पॅन्टला अजिबात नावं ठेवत नाहीये, पण जीन्स पॅन्ट किती जाड आहे हे तुम्ही बघता का? उन्हाळ्यामध्ये ते जीन्स पॅन्ट टाईट कपडे घालून फिरायचे. अरे आपण कुठे राहतो? आपल्याकडे मरणाची गरमी आहे, 50 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर, आणि ते जाड जड घट्ट कपडे घालून तुम्हाला कळतंय का तुमच्या सिस्टीमला तुम्ही त्रास देताय? आपण काही थंडीत बर्फात फिरत नाहीये. त्याच्यावर जॅकेट घालायचं, त्याच्यावर जीन्सचे जॅकेट घालायचे. अरे गाढवानो, दिस इज नॉट अबाउट फॅशन बट दिस इज अबाउट बायोलॉजी. थिंक अबाउट इट. चांगले दिसेल असे कपडे तुम्ही नक्की घाला, तुम्ही फॅशन सुद्धा करा, पण तुम्ही ज्या शरीरावर ते घालताय त्या शरीराला त्याचा त्रास होतोय, कळतंय का तुम्हाला? यू शुड थिंक अबाउट इट. लग्नामध्ये आपल्याकडे आधीपासून खूप पारंपरिक आणि चांगले पोशाख आहेत, ते नाही घालायचे. रिसेप्शनला हे घालायचं, ह्याला ते घालायचं, त्याला ते घालायचं. घाला ना तुम्ही चांगले वेगवेगळे छान वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घाला, फोटो काढा. लग्न आयुष्य माणूस आयुष्यात शक्यतो एकदाच लग्न करतो, त्याच्यामुळे सगळं करून घेतात लोक. पण तुम्हाला ते सूट होत आहे का? ते आपलं कल्चर आहे का? ह्याचा विचार करायला पाहिजे की नाही? ते आपलं फॉलो करतात सगळं. माहितीये का तुम्हाला? तिकडचे लोक, तिथल्या मुली टिकल्या लावतात, साड्या नेसतात, रस्त्यावरती भजन बिजन करतात. त्यांना येत नाही पण ते करतात, कारण त्यांना माहितीये की हे प्युअर कल्चर आहे. भारतीय कल्चर जे आहे ते सगळ्यात चांगलं, जुनं, आणि त्यात आनंद मिळतो असं आहे. आणि आपण त्यांच्यासारखं वागतो. जे चांगलं आहे ते नक्की घ्या, आणि जे चांगलं नाहीये त्याचा विचार करा की तुम्ही जे करताय तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना. तो मुद्दा आहे. आता आपल्या मुद्द्याकडे जाऊया, युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स. त्याचा शेवटचा टप्पा. आपण आता हार्मफुल मायक्रोब्स कडे जाणार, बरोबर की नाही? मागच्या वेळेला आपण हा धडा सुरू केला होता आणि आपण भरपूर डिस्कशन केलं होतं. आपण युजफुल मायक्रोब्स कोणते असतात ते बघितले होते. मी तुम्हाला हे पण बोलले होते की आपल्या 8वीच्या धड्यामध्ये हेल्थ अँड डिसीज या लेसन मध्ये याची सुरुवात झालेली आहे आपल्याला. ऑलरेडी वी हॅव दॅट लिंक विथ अस सिन्स अवर 8th स्टँडर्ड. सी अवर सराउंडिंग हॅज सो मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्या आत, आपल्या बाहेर, आपल्या हवेत, आपल्या मातीत, आपल्या पाण्यात, आपल्या शरीरावर, माझ्या हातावर, तुमच्या डोळ्यांमध्ये, आपल्या तोंडामध्ये, पायावर, स्किनवर, केसांमध्ये एकही गोष्ट अशी नाहीये जिकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही आहेत. दे आर ओमनी प्रेझेंट एव्हरीवेअर. ठीक आहे, पण त्यातले काही चांगले आहेत आणि काही वाईट आहेत. त्यांचाच अभ्यास इज मायक्रोबायोलॉजी, ज्याचा पहिला टप्पा आपण ऑलरेडी पार केलाय. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते असतात? आपल्याला 2-3 एक्झाम्पल्स आहेत त्यातली. सगळ्यात पहिलं आपण बघितलं लॅक्टोबॅसिलस. बरोबर, हे असे असतात ना रॉड शेप, त्यांना बॅसिलस म्हणतात. आणि जे गोल गोल असतात, गोल असतात असे बटनासारखे, त्यांना कोकस म्हणतात. कॉकस आणि हे बॅसिलस, असे 2 प्रकार असतात. तर हे गुलाबजाम सारखे दिसतात ना लांब लांब. आणि हे बघा, हे कोरोना, असे कोरोनाचे बॉल्स पण असतात वॉशिंग मशीन मध्ये. पण म्हणजे सांगायचा मुद्दा हा आपला फेमस, आपला रिसेंट मित्र, ज्याने सगळ्या जगाला उलथं पालथं करून टाकलं. अँड इट शोड दॅट, अगेन आय एम टेलिंग यू, याच्या आधी पण अशा पॅन्डेमिक सिच्युएशन्स आल्या होत्या जगामध्ये, आणि ह्याच्या आधी पण लॉकडाऊन लागला होता, आणि याच्या आधी पण खूप लोक अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये मेली होती. पण दिस इज अ रुटीन ऑफ नेचर. सेल्फ क्लिनिंग प्रोसिजर आहे ही. स्वतःहून लोकांना मारण्याची पद्धत आहे. आता त्याच्याबद्दल कोणी काही म्हणेल की चायनामधनं तो व्हायरस आला, तो बनवला गेला आहे, ते सगळं मान्य आहे. पण सगळे लोक नाही मेले. मला मुद्दा कळतोय का? तो व्हायरस कुठूनही बनला असेल, लॅबमध्ये बनला असेल, नेचरमधनं आला असेल, कुठून आला असेल, तो आता आपला विषय नाहीये. पण तो व्हायरस आला आणि त्याने काहीच लोकांना अटॅक केला, काहीच लोक त्यातले मेले, बाकीचे रिकवर. सो दिस इज अ सेल्फ क्लिनिंग प्रोसिजर, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. बरोबर की नाही? जो त्या चेंजेसला कोपअप करू शकतो तोच त्या चेंजेस मधनं तरू शकतो. आणि ह्याच्या नंतर आलेले सगळे जे लोक आहेत त्यांच्याकडे ऑटोमॅटिक त्या व्हायरसचे अँटीबॉडीज आहेत, अँटीजन्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. त्यांना माहिती आहे की हा असा असा पद्धतीचा कोणतरी आला आपल्या बॉडीमध्ये, तर ह्याला कसं मारायचं आपल्याला माहिती. समोरचा बंदूक घेऊन आला तर आपणही बंदूकच घ्यायला पाहिजे, बरोबर ना? तर त्याच्यासारखी शस्त्र आपल्याकडे ऑलरेडी तयार असतात जेव्हा आपण त्याची औषधं घेतो, म्हणजे वॅक्सिन घेतो. दुखतात पण उपयोगाची असतात. तर युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स मधला पहिला मुद्दा आपण बोललो होतो की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि मायक्रोबायोलॉजी काय आहे. इट इज द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. Microorganisms are the very, very minute, small living things or maybe non-living things
विच यू कॅनॉट सी विथ युअर नेकेड आईज. तुम्हाला बॅक्टेरिया आणि व्हायरस मधला फरक माहिती आहे ना? माहिती आहे ना? आपण बोललोय ना मागच्या वेळेला. सो आपल्या आजूबाजूला बॅक्टेरिया आणि व्हायरस हे दोन डेंजरस लोक असतात, त्यांना आपण पॅथोजन्स म्हणतो. तसे फंगस पण असतात, प्रोटोझोआ पण असतात. पण बॅक्टेरिया आणि व्हायरस मधला मेजर डिफरन्स तुम्हाला माहिती आहे ना? तुम्ही कोणी काही रिप्लाय दिला नाही मला. लेट मी टेल यू दॅट अगेन इफ यू डोंट रिमेंबर. बॅक्टेरिया आर लिव्हिंग थिंग्स, सिंगल सेल कॉलनीज मध्ये कसेही असेल तरी पण ते लिव्हिंग नसतात. बट व्हायरसेस आर डेड आउटसाइड. कुठल्या तरी होस्ट बॉडीमध्ये गेल्याशिवाय ते ऍक्टिव्हेट होत नाही, तोपर्यंत दे आर लाईक नॉन लिव्हिंग. सो तुम्हाला हे माहिती आहे इव्होल्युशन मध्ये कोणत्या कोणत्या स्पीसीज ह्या कनेक्टिंग लिंक्स असतात. जसं आपण म्हणतो की ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणारे आणि टेरेस्ट्रियल म्हणजे लँडवर राहणारे. पण त्या दोघांच्या मध्ये राहणारे जे आहेत ते कोण आहेत? ॲम्फिबियन्स. सो ॲम्फिबियन्स आर कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲक्वेटिक ॲनिमल्स अँड द टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. द लाईफ स्टार्टेड इनसाइड द वॉटर. So all the different types of living variety was there already inside the water. That evolution already had taken place. पाण्यामध्ये खूप साऱ्या स्पीसीज आहेत लिव्हिंग थिंग्सच्या. पण पाण्यामधनं बाहेर येण्याकरता जेव्हा धडपड सुरू झाली, लेट अस सी व्हॉट इज आउटसाइड ऑफ वॉटर, या धडपडीमधनं एकदम जाऊन जमिनीवर राहूया आणि मरून जाऊ असा कोणीही शहाणा ऑर्गॅनिझम विचार करत नाही. इट गिव्स टाइम. मग तो काय करतो? थोडा वेळ डोकं वर काढून बघतो, हातपाय वर काढून बघतो, थोडा वेळ 2-3 तास बाहेर राहून बघतो, राहू शकतो का आपण पाण्याच्या बाहेर. हे करता आलं तर जवळपास जमिनीच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतो, जमिनीवर राहून बघतो, बरोबर. तिथे गेल्यानंतर थोडा वेळ जमिनीवर घालवण्याचा प्रयत्न करतो, मग जमिनीवर चढतो, पुढे जातो, बघतो कोणी आपल्याला मारायला येतंय का, ऊन, थंडी, पाऊस, वारा काय आहे अंदाज घेतो आणि मरतो. त्याच्या पुढचे जे असतात त्यांना समजतं की एवढ्या सगळ्या स्ट्रगल मधनं हा मेला, म्हणजे काय करायला पाहिजे, त्याने जी चूक केली ती मी नाही करायला पाहिजे. याला म्हणतात इव्होल्युशन. असं करत करत एक एक स्टेज. ॲम्फिबियन्स बघा ना, पाण्यामध्ये पण राहतात, जमिनीवर पण राहतात, कधी कधी श्वास घ्यायला बाहेर येते, बरोबर. म्हणजेच ते कनेक्टिंग लिंक आहेत ह्या दोन स्टेजेस मधल्या. असेच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग मधल्या कनेक्टिंग लिंक म्हणून व्हायरसेसना मानलं जातं. व्हायरसेस असेच बाहेर पडलेले असतात तेव्हा डेड असतात, पण जेव्हा होस्ट मध्ये जातात तेव्हा लगेच ऍक्टिव्हेट होतात, बरोबर. म्हणून ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधला दुवा असं म्हटलं जातं. शिवाय बॅक्टेरियामध्ये DNA RNA दोन्ही असतं, व्हायरसमध्ये फक्त RNA असतो आणि ते सिंगल सेलवाले असतात. जनरली व्हायरसेस हे ट्रबलसमच असतात, ते कोणता ना कोणता डिसीज करतातच. पण सगळे बॅक्टेरिया त्रास देत नाहीत, त्यातले काही चांगले पण असतात. म्हणजे बॅक्टेरिया कॅन बी गुड अँड बॅड, बट व्हायरसेस मोस्ट ऑफ द टाइम्स आर ट्रबलसम ओनली. ठीक आहे. आता हा काय त्यातला डिफरन्स आहे. फंगस तर एक अशी गोष्ट आहे जी की डेड डिकेड व खराब वस्तूंवरती उगवते, आणि प्रोटोझोआ म्हणजे सिंगल सेलवाले. तुम्हाला ऑलरेडी आधीचा लेसन झालाय प्रोटोझोआ म्हणजे काय तुम्हाला माहितीये. त्यातले सुद्धा काही डिसीज कॉझिंग असतात. आता ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करण्याकरता वी हॅव टू स्टडी देम अंडर द मायक्रोस्कोप, आणि त्यांचा आपल्या बॉडीवर पण परिणाम होतो. आता आपण युजेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण बघितले होते फूड प्रोडक्शन मध्ये, त्याच्यानंतर आपल्या मेडिसिन मध्ये आणि लिकर प्रोडक्शन मध्ये, एन्व्हायरमेंट क्लिनिंग मध्ये हे खूप उपयोगाचे असतात. रायझोबियमचं सिम्बायोटिक असोसिएशन आपण ऑलरेडी बघितलं होतं. यीस्टचा उपयोग कसा होतो तेही आपण बघितलं होतं. अँटीबायोटिक्स म्हणजे काय तेही आपण पाहिलं होतं. पेनिसिलिन बद्दलची इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केली होती की दिस वॉज डिस्कवर्ड इन 1928, बरोबर की नाही. 1928 मध्ये जेव्हा वर्ल्ड वॉरचं सिच्युएशन चाललं होतं जगामध्ये, त्या काळामध्ये ह्या पेनिसिलिनचा शोध लागला आणि आपल्या सैन्यातल्या लोकांना वाचवण्याकरता, त्यांची तब्येत ठीक करण्याकरता औषधांबरोबर पेनिसिलिन द्यावे, आणि त्याचा खूप मोठा प्रचार प्रसार झाला. काही झालं तरी पण द्या पेनिसिलिन, काय झालं तरी पण द्या. असं केल्यामुळे जे काही बॅक्टेरिया असतात जे पेनिसिलिनमुळे मरायचे किंवा त्याचा इफेक्ट कमी व्हायचा ते शहाणे झाले. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का, टोपीवाल्याची गोष्ट. तो टोपीवाला असतो आणि तो झाडाखाली झोपतो, त्याच्या सगळ्या टोप्या माकड घेऊन जातात, बरोबर. हा त्या गोष्टीचा पहिला भाग होता. काही वर्षांनंतर त्या टोपीवाल्याचा नातू जातो, त्याच रस्त्यावर जातो, तिकडे झोपतो, तशाच कुठल्या तरी झाडाखाली झोपलेला असतो. उठून बघतो तर अरे सगळ्या टोप्या गायब. मग तो बघतो, अरे इथे मला माहितीये
पण तो आधीचा काही वेडेपणा करत नाही. काड्या फेकणं, दगड फेकणं त्याला माहिती असतं. टोपी खाली फेकली की हे टोप्या खाली टाकण्यात त्याच्या आजोबांनी सांगितलं असतं. पण तो टोपी खाली फेकतो आणि वाट बघतो. एकही माकड त्याची टोपी खाली फेकत नाही. हा म्हणतो हे काय? ते माकड म्हणतात काय रे, आजोबा फक्त तुला होते का, आम्हाला नव्हते? समजलं का? म्हणजेच काय, प्रत्येक ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. आपल्या आधीच्या ऑर्गॅनिझम्सनी काय फेस केलंय, त्या चेंजेस मधनं स्वतः शहाणे होतात आणि ते पण सुधारतात. म्हणजेच काय, तुम्ही जी औषधं घेता ती औषधं त्या बॅक्टेरिया व्हायरसेसना समजतात की ओहो हे शहाणे झाले, त्यांनी दुसरं काहीतरी घेतलंय, आता मी मरतोय, किंवा माझ्यासारखे बाकीचे आता मरतील, माझ्या आजूबाजूचे सगळे भाऊ बंद, तर मी आता बदलण्याकरता काय केलं पाहिजे, फास्ट चेंज. म्हणून तर एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ना, एवढी संख्या काय मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, ते स्वतःला पटापट बदलू शकतात. त्यांना आपल्याला काही टेन्शन नाहीये. घरदार, मुलं बाळ, अभ्यास, स्वयंपाक, परीक्षा, एकुलते एक सिंगल सेल असतात. मस्त खायचं प्यायचं, मोठं व्हायचं, रिप्रोडक्शन करायचं, कोणाला तरी त्रास द्यायचा, मरून जायचं, एवढं सिंपल लाईफ आहे त्यांचं. त्यांना आपल्यासारखी ट्रबल नाहीये. जितका मोठा ऑर्गॅनिझम तितके टेन्शन्स. सिंगल सेल पटापट चेंज करण्याकरता पॉसिबिलिटी आहेत, बरोबर ना? ते विचार करतात ओहो टेम्परेचर बदललंय का, मी कुठे दुसरीकडे जातो. स्वतःचा जीव वाचवण्याकरता धडपड करू शकतात. पण ते तेवढे स्मार्ट नसतात, त्यांच्याकडे तेवढ्या फॅसिलिटी नसतात. पण ते स्वतःला बदलतात आणि ते इव्हॉल्व्ह होतात, बरोबर? अडॅप्ट करतात ते आहे ते सिच्युएशन मध्ये. असं झालं पेनिसिलिनचं, की ह्या पेनिसिलिनला खूप वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकरता, अनेक रोगांकरता दिलं गेलं. पण त्याच्यामुळे बाकीचे बॅक्टेरिया हुशार झाले. त्यांना समजलं ओ प्रत्येक गोष्टीला पेनिसिलिननेच आपल्याला मारणार आहेत. पेनिसिलिनसाठीच आपण जर आता इम्युन झालो तर मग पेनिसिलिन घ्या, नाही तर नका घेऊ, आम्ही तर मरणार नाही, अशा कंडिशन मध्ये ते आले. आणि मग पेनिसिलिन वॉज नॉट इफेक्टिव्ह इन मेनी ऑफ द केसेस. ज्या गोष्टी करता आपण त्याचा शोध लावला ती गोष्ट तरी बरी व्हायला पाहिजे की नाही. म्हणजेच अतिरेक, एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो. काही लोक असे असतात ना, मला आज खूप कसतरी होतंय, औषध घेतल्याशिवाय मला झोप येणार नाही, गोळी घेतल्याशिवाय मला झोपच येत नाही, डोक्याला मलम लावलं ना, ते अमृत अंजन चोळल्याशिवाय मला झोप येत नाही, त्याच्या वासाने मला झोप येते. अमृत अंजन हे तुम्हाला झोपण्याचं औषध नाही, ते पेन किलर आहे. तुम्हाला सर्दी झाली आहे, जाम झालंय, तिथे तुम्ही ते लावलं की तुमचं डोकं ठणकणं बंद करतं, कारण बाहेरूनच ठणकत असतं. सी दॅट्स अ डिफरंट सिस्टीम. त्याचं काम करण्याचं टेक्निक वेगळं आहे, ते आपण नंतर कधीतरी बोलू. पण तुम्हाला अर्थ कळला का? खूप लोक माझ्या ओळखीत पण मी अशी बघितली, मला झोप येत नाहीये का, ते अमृतांजन दे बरं, जरा डोक्याला चोपडून घेते म्हणजे मला झोप येईल. झोप येण्याकरता अमृतांजन? सो असे लोक करतात. टीचर खूप लोक असे असतात, डॉक्टरकडे टीचर किंवा विक्स पण लावतात. हा, विक्सचा वास, हा काय मस्त वाटतंय, आता मी झोपेन. सर्दीमध्ये काय झालेलं नसते, पण विक्स टीचर घेऊन डोळ्याला झोपतात. पण लावतात, म्हणजे ते डोळे झापतील ना. हा नाही, ते ठीक आहे, डोळ्यावर प्रकाश येऊ नये म्हणून ते लावणं ते औषध नाहीये. पण ती काही लोकांना खूप प्रकाशाची सेन्सिटिव्हिटी असते, जरा प्रकाश पडला की लगेच ते उठतात, मग झोपमोड होऊ नये म्हणून ते लावतात. ते औषध नाहीये, ती मदत आहे स्वतःला केलेली. पण औषधांचा परिणाम का, वासामुळे, ते डोक्याला लावल्यामुळे एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, आता मला झोप येईल. ते का झोप येईल तुम्हाला? तुम्हाला तर अशीच झोप यायला पाहिजे, दिवसभर खूप कष्ट करा, जाऊन झोपा, तुम्हाला झोप येईलच, हो की नाही? पण ती एक हॅबिट असते, बॉडीला लागलेली हॅबिट असते. सो अशा सगळ्यामधनं आपण आपल्या शरीराला त्रास देतो. खूपदा लोक काय करतात माहितीये, म्हणजे हे डॉक्टरांकडनं पण मी खूपदा ऐकलंय. आमच्याकडे पेशंट येतात, म्हणतात डॉक्टर मला ना असं अस्वस्थच वाटतं, तुम्ही मला काहीतरी औषधच द्या. डॉक्टर म्हणतात अहो पण तुम्हाला काही झालं नाहीये, तुम्ही परफेक्टली नॉर्मल आहे, तुम्ही चांगला पॉझिटिव्ह विचार करा, चांगल्या लोकांमध्ये जा, तुम्हाला बरं वाटेल. अहो मी तर सगळं करतो, तुम्ही मला औषध द्या. मग ते काय करतात, असं औषध त्याच्यामध्ये काहीही केमिकल्स नसतात, फक्त तुमच्या मनाचं समाधान घ्या. ही गोळी एक रात्री झोपताना एक गोळी घ्या आणि झोपा. गोळी घेतली ना मी, आता मी बरा होईल. त्या गोळीच्या मध्ये तुम्हाला रिपेअर करणारं काही नाहीये, ठीक आहे ना? दॅट्स त्याला आपण काय म्हणतोय, कसं खोटं मेडिसिन आहे, ते टेम्पररी दिलेलं समाधानाकरता. ह्याच्यावरती रिसर्च पण झालंय की लोकांना बरं वाटावं म्हणून असेच फॉल्स मेडिसिन दिले होते, त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट करणारं केमिकल टाकलं नव्हतं. पण मी औषध घेतलंय, आता मी बरा झालो, अशा पॉझिटिव्हिटीमध्ये पण खूप लोक बरे झाले. जसं आपल्या कोरोनाच्या याच्यामध्ये होतं, कधी वॅक्सिन येईल, कधी वॅक्सिन येईल, कधी वॅक्सिन येईल, त्या टेन्शनमुळेच लोक खूप गर्भगळीत झाले होते, काय माहिती काय होणार.
जशी न्यूज आली की भारताने स्वतःच एक म्हणजे स्वतःच एक डेव्हलप केलंय, मग दुसरं बनवलंय, कोणत्या ना कोणतं आपल्याला मिळणार आहे, एक होप आली लोकांच्या मनामध्ये. खूप परिस्थिती कठीण होती तेव्हा, म्हणजे आपल्या ओळखीतले आपल्या माहितीतले खूप लोक गेले, लोकांनी बघितलं. त्या भीतीपोटीच बरे बरे लोक पण आजारी पडले. साधी सर्दी झाली तरी पण हा कोरोना असेल या भीतीपोटीच लोकांना खरं ट्रीटमेंटची गरज पडायला लागली. आणि काही काही लोकांना कोरोना होऊन पण गेला, पण त्यांना कळलं नाही की मला कोरोना झाला. काय नॉर्मल सर्दी तर दर महिन्याला होत असते असं म्हणून ते कोरोनामधनं बाहेर पडले, आणि नंतर टेस्ट केल्यावर कळलं यांना कोरोना झाला होता. म्हणजे खूप सारं हे सायकोलॉजिकल होतं, बरोबर. तर जेव्हा ते आपण वॅक्सिन घेतलं कोरोनाचं, तेव्हा आपल्याला हे कळलं आता आपल्याला काही होणार नाही. त्या कोरोनाच्या वॅक्सिनमुळे एक किती बूस्टर मिळाला लोकांना, ठीक आहे ना. आता मला काही होणार नाही, कोरोना व्हायरस येऊ काय हो कसं हो, मी माझी प्रोटेक्शन घेईन, पण आता मला काही होणार नाही, मी मरणार नाही. ही जी मॅडम इंटरनल स्ट्रेंथ असते ना. जास्त लोक तर ना आता मला कोरोना झालाय, मी नाही वाचणार, मी जाणार, याच कारणामुळे मेलेत है ना. बरोबर आहे. बघा, इम्युन सिस्टीम ज्यांची कमी आहे, ज्यांना काहीतरी त्रास सहन न करण्याची शक्ती आहे, ज्यांना त्रास सहन होत नाही, त्रास सहन न करण्याची शक्ती म्हणजे त्रास सहन न करणं हा विकनेस आहे ऍक्च्युली. तर तो ज्यांच्यामध्ये होता ते लवकर त्याचे बळी पडले. अशा लोकांना जस्ट विचार करा, वर्षानुवर्ष खूप सारे गोळ्या औषधं घेऊन, केमिकल्स घेऊन, आणखीन काय काय ट्रीटमेंट घेऊन शरीर पूर्ण डॅमेज होतं ना आतून, आणि फक्त जगायचे म्हणून जगत होते गोळ्या औषधांवरती. कोणाला असं वाटतं ना आपल्या ओळखीच्या आपल्या प्रिय लोकांना काही त्रास व्हावा किंवा ते निघून जावे. प्रत्येक माणूस शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करतोच, पण त्या शरीराची पण एक कॅपॅसिटी असते ना सहन करण्याची. सो ती ज्यांची कमी होती किंवा ज्यांची मेंटल स्ट्रेस घेण्याची शक्ती नव्हती, ते सगळे त्याच्यामधनं नाही जगू शकले. पण काही लोक मी म्हणतो तसं, त्यांना कोरोना होऊन गेला तरी कळलं नाही की मला कोरोना झाला होता, इतकी नॉर्मल सर्दी ते 2 दिवसात बरी होईल. तो कोरोनाच मेला त्यांच्या शरीरामध्ये येऊन. सो विचार करा, असंही असतं. ती गाडी कोणती आहे रे, ती कारावाली, कारा बोलते ती बसाल्ट कार, सिट्रॉन बसाल्ट एक्स. सिट्रॉन बसाल्ट एक्स, ठीक आहे. जे मी मगाशी तुम्हाला म्हणत होते ती सिट्रॉन बसाल्ट एक्स, ठीक आहे. आता हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे झालं की आपण पुस्तकात जाणार आहे, म्हणजे हा धडा आज आपला सफाशट होईल. त्याच्यानंतर आपला शेवटचा धडा बायोचा, मग आपला सगळा सिलेबस विल बी ओव्हर. सी, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, डिसीजेस, हा तर आपला आवडीचा विषय आहे. ह्या विषयाशिवाय बायोलॉजी पूर्ण होत नाही. क्लायमेट बदला, जागा बदला, पाणी बदला, हवा बदला, कपडे बदला, माणसं बदला, काहीही बदला, तुम्हाला मायक्रोब्सचा हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो, बरोबर की नाही. एका गावातून दुसऱ्या गावात गेलं, पाणी बदल झालं, माझं पोट खराब झालं यार, माहिती नाही त्या गावातलं पाणी खूप खराब होतं. ऐकलंय तुम्ही असं वाक्य? खूप स्वाभाविक आहे. एका ठिकाणी दुसरीकडे गेल्यात, हवा बदल झालाय, काय त्या तिथे काय ती गरमी, इतकं गरम होत होतं, माझा सगळा घाम घाम पसीना पसीना झाला, मला विकनेस आला, काही जेवण केलं नाही, 2 दिवस नुसते हाल झाले. हे वाक्य ऐकलंय तुम्ही? हार्मफुल इफेक्ट, मायक्रोबचा इफेक्ट कुठे त्याच्यामध्ये? तुमचं डायजेस्टिव्ह गडबड होऊन जाते ना, तुम्ही खाऊ नाही शकत, तुम्हाला ते पचू नाही शकत, ते पाणी, ते गरमी, क्लायमेटचा चेंज असेल, माणसं पण आपल्या घरामध्ये आपण एकदम हॅपी असतो, दुसरीकडे गेलात, दुसऱ्या लोकांमध्ये असलात, यू मे ऑर मे नॉट बी हॅपी, तो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवर होतोच की नाही. ते डिसीजचा अर्थच हा आहे की फिजिकल, मेंटल, सोशल इलनेस. आता आपण जे बघतोय मायक्रोब्स बद्दल बोलतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. डिसीज झालं म्हणजे काय झालं? पॅथोजनचा अटॅक झाला. एक तर कुठला तरी व्हायरस, कुठला तरी बॅक्टेरिया, कुठलं तरी फंगल इन्फेक्शन, काहीतरी आपल्याला झालं, त्याच्यामुळे आपल्या शरीरामधली सिस्टीम गडबडली. बरं, हे झाले आपले इलनेसचे, म्हणजे बॉडी सिस्टीम रिलेटेड इलनेसचे इफेक्ट. डिसीजचा आणखी एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपण मगाशी बोललो, मला काहीतरी झालंय डॉक्टर, हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे, त्याला पण डिसीज म्हणतात, तो डिसीजच आहे. डिसीज या शब्दाचा अर्थच आहे डिस इज, इज म्हणजे इझी, जे इझी नाहीये ते डिस इज आहे. आपली सिस्टीम रेग्युलर काम करते, चांगली काम करते, इझी, इज, जी करत नाहीये ते डिसीज. काही लोक असे असतात ना, सकाळी उठल्यापासून रडत असतात, टेन्शन मध्येच असतात,
काय माहिती किती पाऊस आहे, काय माहिती कधी थांबेल, पाऊस थांबला की शी काय माहिती ऊन कधी होईल, ऊन आलं की किती ऊन आलंय, बाहेर पण जाता आलं नाही, घरात बसलं तर किती कामं उरलेली आहेत, काही झालेलं नाही. अरे दे आर नेव्हर हॅपी. म्हणजे ते कॉमेडी मूवी बघताना पण हसू नाही शकत, एवढे सिरियस लोक असतात. म्हणजे तो त्यांचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. कळलं का तुम्हाला? तुम्ही त्यांना कुठेही न्या, कोणाही बरोबर ठेवा, कोणत्याही सिच्युएशन मध्ये ठेवा, सगळे खुश असतील पण ते टेन्शन मध्ये असतील. तो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं. मग काय होतं, बॉडीवर परिणाम होतो, विचारांवर परिणाम होतो, आणि एका निगेटिव्ह गोष्टीमुळे आणखी निगेटिव्ह गोष्टी होत जातात, आणि मग शरीरामध्ये खरंच डिसीज होतात. आणि काही काही डिसीजेस पॅथोजन्समुळे होत नाही, आपल्या बॉडी सिस्टीमच्या गडबडीमुळे होतो. कॅन्सर असेल किंवा डायबिटीज असेल, हाय बीपी असेल, हे सगळे आपणच स्वतःला लावून घेतलेले नवीन नवीन मित्र असतात. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, ताण घेण्याच्या सवयी, काही काही वेळेला आपल्याला पर्याय नसतो, पण काही काही वेळेला आपल्याला हौस असते. ह्या दोनही गोष्टींमुळे आपल्या शरीरावरती जे इम्पॅक्ट होतात, मी आता म्हणते सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आणि त्याचा शरीरावर होणारा बायोलॉजिकल इम्पॅक्ट, बरोबर. असे सगळे जे आहेत ते हार्मफुल इफेक्ट आपल्या शरीरावरती होतात हेल्थ रिलेटेड. त्यातले आपण आता जे बघतोय पॅथोजनमुळेचे ते असतात व्हायरल, फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, जसे की फ्लू, निमोनिया, फूड पॉयझनिंग, कॉलेरा, हे सगळे इकडे तिकडे हवेतनं पसरणारे. फ्लू, वर्गातल्या एका मुलाला सर्दी झाली की त्या पूर्ण रांगेला सर्दी होते, त्या रांगेला झाली की बाकीच्या शेजारच्या रांगेतल्या लोकांना ताप येतात. हे स्वाभाविक आहे, कारण हा फ्लू असाच पसरतो शिंकड्यातनं, किंवा तो हँकी तुम्ही बाजूला ठेवलात, तो ज्या टेबलवर ठेवलात तिकडनं त्याचे जम्स पसरतात. सो याचा अर्थ काय आहे की इट इज स्प्रेडिंग व्हेरी फास्ट. क्लायमेट चेंजमुळे झालेली सर्दी, खोकला, ताप सगळ्यांना होतो, एका घरातल्या सगळ्यांनाच होतो. डोळे येतात लोकांना, बरोबर, कंजंक्टिव्हायटिस. त्याचे जे काही पॅथोजन्स आहेत ते डोळ्याच्या फ्लुइड मधनं तुमच्या टॉवेलला, तुमच्या हाताला, तुम्ही ज्या ज्या वस्तू वापरल्या तिथे ऑलरेडी गेलेले असतात. त्याच वस्तू घरातल्या इतरांनी वापरल्या की त्यांचे डोळे येतात. माझ्या डोळ्याकडे बघू नको कारण मला डोळे आलेत, डोळ्यांकडे बघून डोळे येत नाहीत. डोळ्यांमधनं जे फ्लुइड्स बाहेर पडतात, जे हार्मफुल आहेत, ज्याच्यात ते मायक्रोब्स आहेत, त्याच्यामुळे डोळे येतात. सो त्याच्यामध्ये ट्यूब ब्यूब टाकून त्यांना आपल्याला आराम देऊन, त्यांना काय बरं म्हणतात, त्यांना इनइफेक्टिव्ह करून आपल्याला बरं होता येतं. पण हे कंटॅमिनेशन असतात. ठीक आहे. इकॉनॉमिक डॅमेज, आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का. बघा, समजा माझी एक इडली फॅक्टरी आहे, म्हणजे इडलीचं बॅटर बनवण्याची माझी कंपनी आहे. तर माझ्या कंपनीमध्ये खूप सारे वर्कर आहेत आणि मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते इडलीचं बॅटर, इडलीचं पीठ असतं ते बनवते आणि त्याला पॅकिंग करून वेगवेगळ्या ठिकाणी विकते. आता ते खराब होऊ नये म्हणून मग त्याच्यामध्ये काही काही टाकणार, म्हणजे मी आज बनवलेलं पीठ कमीत कमी 8 दिवस तरी राहायला पाहिजे. खूप वेळा तर ह्या पिठांवरती एक्सपायरी डेट पण नसते, नुसतंच पॅक करून दिलेलं असतं. पण मला तसं नाही करायचं, मला त्याला एक्सपायरी डेट टाकून द्यायचंय. पण तरी सुद्धा काही वेळेला काही प्रॉब्लेम्समुळे, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या इम्पॅक्टमुळे आज बनवलेलं पीठ 4 दिवसात खराब झालं तर काय होईल? एक्सपायरी डेटच्या आधीच ते खराब झालंय, म्हणजेच काय झालंय, एवढी सगळी बॅच जी बनवलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेली आहे, ती सगळीच्या सगळी गेली पाण्यात. तो झाला माझा लॉस. समजलं? तुम्ही ब्रेड बघा, ब्रेडच्या पाकिटावरती एक्सपायरी डेट दिलेली असते. एक्सपायर्ड ब्रेड ते लोक परत घेऊन जातात, जे ब्रेड द्यायला येतात ना दुकानामध्ये ते परत पण घेऊन जातात एक्सपायर्ड प्रोडक्ट. पण ते एक्सपायर झालेले ब्रेड वेस्ट नाहीये का? म्हणजेच काय, अशा पद्धतीने इकॉनॉमिक डॅमेज खूप मोठ्या पद्धतीने होतो, जेव्हा की खूप मोठ्या प्रमाणातल्या अन्नाला किंवा स्टोअर्ड फूडला फंगल इन्फेक्शन किंवा दुसरं कुठलं इन्फेक्शन होतं. उदाहरणार्थ त्या अशा धान्याचे पोते भरून ठेवलेले असतात, त्या धान्याला जर काही फंगल इन्फेक्शन झालं आतमध्ये, सगळे सगळे तांदूळ, गहू फेकून द्यायला लागतात, खाण्यासारखे उरतच नाहीत ना ते. केवढा मोठा लॉस आहे बघा ना. ते पोतभर गहू पिकवण्याकरता एखादा शेतकरी रात्रंदिवस त्याच्या शेतामध्ये किती कष्ट करतो. त्या कष्टांमधनं जे काही पीक आलंय ते जमा करून, पॅक करून कुठेतरी पाठवणं, किती मोठी प्रोसेस आहे याच्यामध्ये, किती कष्ट आहेत, किती पैसा लागलाय, किती घाम गाळलाय आणि किती इमोशन्स असतात. पण एका छोट्याशा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या इम्पॅक्टमुळे सगळ्याच्या सगळं गेलं ना पाण्यामध्ये. आणि असं खूपदा होतं, खूप ठिकाणी होतं, बरोबर. झाडांना कीड लागते, आतून पोखरले जातात. मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल बोलतोय आपण, वरच्या किड्यांबद्दल नाही बोलत आहे.
सो अशा पद्धतीने हे सगळे जे आहेत ते हार्मफुल इफेक्ट क्रिएट करतात, कंटॅमिनेट करतात, चांगलं पाणी खराब करतात आणि ते सगळ्या लोकांना आजारी पडतात. ज्या ज्या ठिकाणी ती नदी जाते तिथले सगळे लोक आजारी पडतात. फूड इन्फेक्शन, पाण्यामधनं ते गेलं आणि सगळ्यांना झालं. फूड, खूप वेळा तुम्ही शाळेमधल्या मुलांना विषबाधा झाली. का बरं? ते जे फूड बनवलं होतं दॅट वॉज नॉट गुड. त्याच्यामध्ये काहीतरी कंटॅमिनेशन होतं, काहीतरी खराब टाकलं होतं किंवा झालं असेल खराब टाकल्यानंतर. त्याच्यामुळे दॅट स्पॉइल युअर फूड, युअर वॉटर अँड युअर सराउंडिंग्स, जे टॉक्झिक इफेक्ट पण प्रोड्यूस करतात. मग आजारी पडतात लोक, उलट्या होतात, मळमळते, चक्कर येतात, बेशुद्ध पडतात. तर ह्या सगळ्याला परिणाम आहे हार्मफुल इफेक्ट ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे. आता जसं मी मागे म्हणते की शरीरावरती लाल चट्टे येणं असेल किंवा आवाज नाही येत, आवाज ब्रेक होतोय. हो का? मॅम म्हणजे तुमचा आवाज येत नाही. कॅमेरा बंद, ब्रेक माझा होतोय मॅम. कॅमेरा थोडा वेळ बंद करते. येस कळलं मला. आता माझा आवाज येतोय का मला सांगा जरा. यस मॅम. मी आता बोलतेय, माझा आवाज येस येतोय का? हा, थोडा वेळ जरा आपण कॅमेरा बंदच ठेवूया, असं होऊ शकतं. बर, चला. फंगल इन्फेक्शन कशामुळे होतात? स्किन वरती काहीतरी लाल चट्टे पडणं, असे गोल गोल तुम्ही बघितलं असेल. इकडचं इन्फेक्शन इकडे खाजवल्यामुळे आतून इकडून तिकडून, जसे ब्रेड वरती फंगस उगवतात ना, तसे आपल्या स्किन वरती पण ते इम्पॅक्ट करतात, वाढत जातात, खाजवतात, पसरतात, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातात. आणि मग काय होतं? त्रास होतो आपल्याला. कधी कधी खूप खूप खाजवल्यामुळे रक्त पण येतं. मग अशा पद्धतीने हे जे काही असतात बघा, रिंगवर्म किंवा फंगल निमोनिया, ऍथलेट्स फूट, असे वेगवेगळे आजार फंगल इन्फेक्शनमुळे जे होतात त्यांना आपण क्युअर करू शकतो. अँटी फंगल ट्रीटमेंट घ्यावी लागते. केसांमध्ये असे चट्टे पडतात, मानेवरती किंवा काखेमध्ये, जिकडे सहसा क्लीनलीनेस नसतो किंवा आपण म्हणू की सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही. उन्हामध्ये काम करणं, उन्हात चालणं ही खूप मोठी ट्रीटमेंट आहे. आणि गरमीमध्ये हे सगळं मरून जातात, बरोबर ना. क्लिनिंग होतं ऑटोमॅटिक बॉडीचं. पण जर तुम्ही तसं, तुमचं कामाचं स्वरूप तसं नसेल, तुम्ही खूप अशा डम्प ठिकाणी म्हणजे ओलसर ठिकाणी किंवा खूप अशा रोगट वातावरणामध्ये राहत असाल तर अशा पद्धतीचे इन्फेक्शन होऊ शकतात. क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया. Clostridium is a genus of anaerobic bacteria that can produce potent toxics, leading to potentially fatal diseases like tetanus आणि botulism. म्हणजे हे तुम्हाला दिसतात ना, हे शेव असतात बघा, आपण जे शेव खातो तशा शेवांसारखे पण बॅक्टेरिया आहेत. दे आर नॉट शेव. आणि ते एनएरोबिक रेस्पिरेशन करतात. त्यांना रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज नसते. पण या प्रोसेसमध्ये ते काय करतात, त्यांच्या शरीरामधनं काही विषारी पदार्थ निर्माण करतात आणि त्याच्यामुळे काही जीवघेणे आजार सुद्धा होऊ शकतात. टिटॅनस आणि बोटुलिझम हे काय, तुम्ही दोघं हे दोन डिसीज तुम्ही शोधून काढायचे. दॅट इज युअर होमवर्क. लिहून घ्या. टिटॅनस आणि बोटुलिझम हे काय आहेत डिसीजेस, तुम्हाला मला पुढच्या लेक्चरला सांगायचं, तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे. फूड आणि वॉटर कंटॅमिनेशन. तुम्हाला इथे खाली हिरवा हिरवा भाजीपाला दिसतोय का? पालक, ब्रोकोली, कसले कसले हिरवे पत्ते. पण त्यांना तुम्ही भिंगामध्ये जर बघितलं, सूक्ष्मदर्शी खाली बघितलं, सूक्ष्मदर्शी म्हणजे ही मायक्रोस्कोप वाली नाहीये, पण हे भिंग आहे, भिंग नॉर्मल. त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला नीट बघितलं तर तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये दिसतात बॅक्टेरिया, जर्म्स, काय काय फिरतात. हे कुठे आहेत? ह्या अन्नावरती आहेत. जर तुम्ही हे अन्न स्वच्छ करून नीट ठेवलं नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही फंगल ग्रोथ, बरोबर, किंवा त्याचं वास येणं, त्याचं टेक्स्चर बदललेलं दिसणं, असे बदल दिसतात. म्हणजेच एकतर ह्या पालेभाज्या किंवा फळं जी काही आहेत ती विशिष्ट वेळेमध्ये संपवली पाहिजे. जास्त वेळ ठेवले की ते असे खराब होतात. दे आर पेरिशेबल टाईप ऑफ फूड मटेरियल्स. पेरिशेबल म्हणजे स्वतःच थोड्या दिवसानंतर ते खराब होऊन जातात, कारण की त्याच्यावरती खूप लवकर अटॅक होतो. फंगस, बॅक्टेरिया आणि मायक्रोब्स डिकम्पोज करतात, बरोबर ना. हॅलो मॅम. तर बोला मॅम, एकदा होमवर्क पुन्हा सांगाल का? हो, हे बघा, हे दोन शब्द आहेत. टेटॅनस खाली लिहिले बघ, टेटॅनस आणि बोटुलिझम. बोटुलिझम, टेटॅनस हे दोन डिसीज काय आहेत मला सांगायचंय पुढच्या वेळेतून. ठीक आहे. मॅम, या दोन मराठीमध्ये अर्थ काय होते?
ते शोधायचे तुम्हाला. हे 2 रोगांचे नाव आहेत, डिसिजेसची नावं आहेत ती. टिटॅनस आणि बोट्युलिझम हे 2 डिसीज आहेत. ते काय आहेत, त्यात काय होतं हे तुम्हीच मला सांगायचंय. ठीक आहे? ओके मॅम. ऑल राईट. आता जाऊया पुस्तकाकडे. लेट अस सी द पुस्तक. अच्छा, चला बरं झालं हे झालंय, कारण ह्याच्यातनं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच होती. तुम्हाला आता 10व्या धड्यापर्यंत आहे ना सगळं? कितव्या धड्यापर्यंत आहे? हो टीचर 10व्या. गुड. जसं आपण त्या दिवशी बोललो होतो. एकच मिनिट. लेट अस ओपन दिस थिंग फॉर अस नाव. बघा, जरा आपण आता बघूया की आपलं काय काय बाकी आहे. मग तर पुस्तकात आपला हा धडा रिकॅप मध्ये जाईलच आता पटकन 5 मिनिटात. लेट अस सी. बघा, हे 3 धडे माझे नाही आहेत. मेजरमेंट ऑफ मॅटर आपला झालाय, ऍसिड बेस सॉल्ट झालाय, करेक्ट ना? येस मॅम. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट तुमचा आधी झालेला होता. एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम आपला झालेला आहे. आज आपला हा धडा संपेल. मग आहे आपला हा धडा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हा आपण पुढच्या वेळेला सुरू करू. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा कोण घेणार आहे? सुलक्षणा मॅम घेणार आहेत का? फिजिक्सचा धडा वाटतोय मला हा. लेट अस सी हा कोण घेतोय, कारण बाकी सगळं तर फिजिक्स हा केमिस्ट्री आहे, हा केमिस्ट्री आहे, पण हा सेकंड टर्म मध्ये. मग हा बायो, मग बायो. हा खूप इंटरेस्टिंग लेसन, हेरिडिटी व्हेरिएशन, इंट्रोडक्शन टू बायोलॉजी. हे सगळे 4 धडे आपण नंतर कंटिन्युएशन मध्ये घेणार. ठीक आहे? पण आता आपल्याला हा एकच धडा करायचा आहे. तो झाला की वी आर डन विथ अवर सिलेबस. आता आहे लेट अस गो टू दॅट अवर पेज 98. युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आपण या धड्यामध्ये काय काय पाहिलं? हे माझा आवाज येतोय ना आता? मी जरा माझा कॅमेरा ऑन करते. येस मॅम. सो वाटेल. तुम्ही लोकांनी हँड रेस का केलेत ते बोलायचंय का तुम्हाला? ठीक आहे, चला. युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब हा करूया आपण अभ्यास. युजफुल मायक्रोब्स मध्ये लॅक्टोबॅसिलस बघितला होता आपण, जो आपला मित्र आहे, जसं दही करतो. टीचर मला चॅट मध्ये प्रश्न टाकला होता. टाकलाय काही प्रश्न टाकलाय का? अच्छा, लेट मी सी. मुलांनो, जेव्हा मी स्क्रीन शेअर करते ना, मला काही दिसत नाही बरं का. सो आय विल हॅव टू सी दॅट लेटर. अर्थ. अंधेरी नगरी चौपट राजा नाही ग. मायक्रोबायोमचा अर्थ, मायक्रोबायोम म्हणजे आजूबाजूला असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपल्या शरीरावरती होणारा परिणाम, त्याला म्हणतात मायक्रोबायोम. हे काय चीन काय आलंय? टीचर मी क्लासच्या लास्टला एक्सप्लेन करू शकते का काय ती गोष्ट? तुमचं फिजिक्स सुलक्षणा मॅमच घेतात ना? हो मॅम. निकिता मॅम आता निकिता मॅम येतात मॅम. हा, मग जे टीचर घेणार आहेत तेच घेतील ना. म्हणजे आय एम नॉट व्हेरी शुअर. मला त्या माहिती आहेत, कारण की त्यांना मी मागच्या वर्षीपासून ओळखते. सो मला वाटलं की त्या तुमचं घेत आहेत. मी बाकीच्या टीचर्स काय घेतात हे मला माहित नाही. मीच तुम्हाला विचारलं की हा लेसन कोण घेत आहे, कारण तो फिजिक्स मध्ये येतो असं मला वाटलं. चला ऐका. आता बघा, लॅक्टोबॅसिलसची स्टोरी आपल्याला माहिती आहे, जो दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करतो आणि तो एनएरोबिक रेस्पिरेशन करतो, आणि त्याला आपण मायक्रोस्कोप खाली ताकाच्या एका थेंबामधनं बघू शकतो. शिवाय तो आपल्या दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे लॅक्टोज शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. ऍसिड मध्ये पीएच कमी होतो. पीएच कमी झाला की प्रोटीन्स जमा होतात, त्याला कोॲग्युलेशन म्हणतात, आणि त्याच्यामुळे दह्याचं आणि दुधाचं टेक्स्चर वेगवेगळं दिसतं. शिवाय चव बदलते, कारण ऍसिड्स आर सोर इन टेस्ट. अशा पद्धतीने आपलं जे दही आहे ते बनवण्यामागचा जो हिरो आहे तो आहे आपला लॅक्टोबॅसिलाई. बॅसिलाई म्हणजे रॉड शेप. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी ती ऍड दाखवते, जर आपल्याला वेळ उरला नाही शेवटी मी तुम्हाला ती प्रोबायोटिकची ऍड पण दाखवते. याकुल्ट नावाचं प्रोबायोटिक आहे, ते मला माहिती आहे कारण ते मी प्यायले. सो मला माहिती आहे की ती ऍड काय आहे. सो आय विल टेल यू दॅट ऍड इन सम टाइम. 5 मिनिटात आपलं हे सगळं संपलं की आय विल शो यू दॅट ऍड. तर तुम्हाला समजेल की प्रोबायोटिक म्हणजे काय असतं. तर अशा पद्धतीने दही, ताक ह्याच्यामध्ये नॅचरल प्रोबायोटिक जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला मदत करतात, असे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात, लाईव्ह बॅक्टेरिया असतात. आता ह्या लॅक्टोबॅसिलसचा आणखी बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो, जसं की फूड प्रोडक्ट्स, जे काही मिल्क प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये दुधाचं फर्मेंटेशन करण्याची पहिली स्टेज असते, तिथे सगळीकडे आपण लॅक्टोबॅसिलसचा वापर करतो. त्याच्यानंतर
आपल्याला लोणची बनवण्याकरता, आंबटपणा देण्याकरता सिडारचं एक ह्याचे शॅम्पूज पण असतात. कोकोआ म्हणजे कोकोच्या बिया, ज्याच्यामधनं कॉफी मिळते, किंवा कोक मिळतं, कोक पावडर जी असते ना ती ज्याच्यातनं मिळते, त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतर काही मायक्रोब्स ऍबडॉमिनल डिस्कम्फर्टला, जसं की बरं नसेल ना, दही भात खा, ताक प्या असं सांगतात डॉक्टर, कारण की ते आपल्या पोटाच्या मायक्रोब्सना, मायक्रोबायोम मेंटेन करण्याकरता मदत करतात. नंतर लिव्हेंट फॉडर ऑफर टू डोमेस्टिक कॅटल, हे आपण मागच्या वेळेला बोललो होतो. गायींना पण दूध चांगलं यावं किंवा चांगलं त्यांची तब्येत राहावी म्हणून त्यांना फर्मेंटेड फूड देतात, बरोबर. त्याच्यामध्ये पण हे काम करतात आणि त्याला फर्मेंट करतात त्यांच्या अन्नाला. आणि लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन आणखीन वाईन प्रोडक्शन मध्ये पण होतं. वाईन म्हणजे ग्रेप्स वाईन असेल, जसं की द्राक्षापासून दारू बनवणं, त्या द्राक्षांना ठेवून सळवून फर्मेंट करून त्याच्यापासून दारू बनते, आणि ती एक प्रकारचं फर्मेंटेशन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई काम करतात. दुसरे होते रायझोबियम, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत की ते सिम्बायोटिक असोसिएशन करतात विथ लेग्युमिनस प्लांट्स अँड देअर रूट्स. ह्या रूट्स वरती कॉलनीज करून अशा लम्स मध्ये, नोड्युल्स मध्ये हे रायझोबॅक्टेरियम राहतात. रायझोबॅक्टेरियम एअर मध्ये असलेल्या नायट्रोजन कन्व्हर्ट करतात नायट्रेट आणि नायट्राइट्स मध्ये, जे की जमिनीमध्ये ऍब्झॉर्ब होतं आणि ते प्लांट्स मध्ये जातं, प्लांटच्या सिस्टीम मधनं फूड चेन मध्ये येतं. म्हणजे ऍटमॉस्फेरिक बायो जिओ केमिकल सायकल आठवली तुम्हाला, त्या सिस्टीम मधनं नायट्रोजनला एंट्री करवणं आपल्या फूड चेन मध्ये, बायोजिओ केमिकल सायकल मध्ये. हवेतला नायट्रोजन इनॅक्टिव्ह असतो, कमी ऍक्टिव्ह असतो, त्याला आणायचं आणि आपल्यामध्ये टाकायचं काम हे रायझोबियम करतात. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यामुळे जमिनीचा कंटेंट चांगला होतो, म्हणजे क्वालिटी चांगली होते, कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन येतं. नायट्रोजन हे पिकांच्या वाढीकरता चांगले, जसं आपल्याला प्रोटीन लागतात तसं त्यांना पण प्रोटीन लागतात, आणि ते प्रोटीन देणारं नायट्रोजन, तर ते नायट्रोजन ऑटोमॅटिक येतं मुळांमधनं जेव्हा हे मध्ये कॉलनीज करतात. म्हणूनच तुम्हाला तरी तुम्ही ऐकलं असेल तर कडधान्य खा, त्याच्यामध्ये खूप प्रोटीन असतात. का प्रोटीन असतात? प्रोटीन खालूनच आलेले असतात, मुळामधनच त्याच्यामध्ये गेलेले असतात. तर मुळामधनं सगळं पोषण पूर्ण प्लांटकडे जातं, आणि प्लांटचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे फ्लॉवर आणि सीड. त्या सीड मध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ प्रोटीन स्टोअर होतात, जे की आपल्या ह्या सगळ्या कोणत्याही तुम्ही लेग्युमिनस प्लांट्स, म्हणजे त्याला आपण कडधान्य म्हणतो, त्या कुठल्याही कडधान्यामध्ये खूप जास्त प्रोटीन्स आहेत, म्हणून ते खायला सांगतात आपल्याला. शिवाय मोड आलेले खा, कच्चे खा, कसे खा, पण खा, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे, विच इज इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ, बरोबर. हे आहे सिम्बायोटिक असोसिएशन, आणि त्याचा रोल नायट्रोजन फिक्सिंग मध्ये आहे, जे की आपण आताच बोललो. नंतर येतो आपला तिसरा यीस्ट. ह्या चित्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे आहे बडिंग. बडिंग इज रिप्रोडक्शन ऑफ यीस्ट. हे यीस्ट जे आहे ना, हे शुगर खातात, त्यांना शुगर लागते, आणि शुगर मिळाली की ते पटापट पटापट मोठे होतात, पटापट पटापट रिप्रोड्यूस करतात, आणि हे आपण बघू शकतो. आणि कोणत्या पण बेकरी किंवा अशा प्रोडक्ट्स मध्ये यीस्ट वापरतात, आणि त्याच्यामध्ये हे तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं की तुम्हाला बडिंग दिसतं. ह्याचे तुम्हाला व्हिडिओज मिळतील युट्यूबवरती, सी यीस्ट बडिंग व्हिडिओज तुम्हाला दिसतील, शॉर्ट्स पण दिसतील, ठीक आहे. तर त्या बडिंग मध्ये तुम्ही त्याचं रिप्रोडक्शन बघू शकता, आणि हा हेल्पफुल मायक्रोब आहे, जो की आपल्याला फूड प्रोडक्शन मध्ये मदत करतो. नंतर आपण बघितलं होतं अँटीबायोटिक्स, ज्याच्यामध्ये आपण 2 पद्धतीचे अँटीबायोटिक बघितले होते, ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम. अनेक प्रकारच्या आजारांची शक्यता आहे, नक्की काय झालंय माहिती नाही, ह्याच्यासारखं पण लक्षण, त्याच्यासारखं पण लक्षण, त्याच्यासारखं पण लक्षण दिसतंय, पण नक्की काय झालंय माहित नाही. मग असा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा डोस डॉक्टर देतात, हे पण ते पण ते पण, काहीतरी तर अप्लाय होईल आणि हा माणूस बरा होईल, बरोबर. पण जर टार्गेटेड कळलं हे जर सिम्पटम आहेत, हे सगळेचे सगळे मला स्वाईन फ्लूचे दिसतात, मग स्वाईन फ्लूला जे पाहिजे तेच औषध द्यायचं, असं जे असतं ते नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक मध्ये असतं. दोघांचे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. नॅरो स्पेक्ट्रम मध्ये पेनिसिलिन आहे, जेंटामायसिन आहे, एरिथ्रोमायसिन आहे, ही नाव आहेत. त्याची आणखीन माहिती हवी असेल शोधून काढा, समजलं तर मला पण सांगा, ठीक आहे. आता हे झालं त्याच्याबद्दल. त्यातला पेनिसिलिन एक आपण जो मगाशी बोललो होतो की तो सगळीकडेच जायला लागलो आपण, मग त्याचा परिणाम कशावर झाला? बॅक्टेरिया हुशार झाले, बरोबर. त्याच्यानंतर पेनिसिलिनची डिस्कव्हरी वगैरे हे तुम्ही शोधून काढा, छान आहेत,
म्हणजे हे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. मग आहे फंगस, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधला फंगस आपण जो बोललो की तो कोणत्या पण डेड डिकेड ऑर्गॅनिझम प्लांट बॉडीवरती असतो, त्याचं फूडच येते. सॅप्रोफाइट्स आहेत एक प्रकारचे. मग ते काय करतात, आपलं फूड खराब करतात. लोणच्यावरचे काळे काळे डाग किंवा जाम आणि याच्यावरती असे काळे काळे स्पॉट, ते काय आहेत, फंगल ग्रोथ आहे. सो ते आपण नाही खाल्ले पाहिजे. त्याच्यामुळे टॉक्सिक इफेक्ट्स आपल्या बॉडीमध्ये होतात, अपचन होतं, मळमळतं, कसं तरी होतं आणि फूड पॉइझनिंग सारखं व्हायला लागतं. सो तसं खायचं नाही कधीही. फ्रेश, हेल्दी आणि चांगलंच माहितीतलं फूड खायचं. क्लॉस्ट्रिडियम, तुम्ही त्याची 2 नावं बघितलीत ना, बोटुलियम आणि काय नाव होती ती, बोटुलिझम आणि टेटॅनस. ठीक आहे, हे कोण देतं, हे बघा, हे बघा, बोटुलिनम आणि हे टिटॅनी, ह्यांच्यामुळे झालेले ते 2 रोग आहेत. बघितलं, हा चमच्यासारखा आहे आणि हा निळ्या निळ्या रंगाचे काहीतरी असतात रॉड, तसा दिसतोय. हा तर मण्यांच्या माळेसारखा दिसतोय आणि ते टेडे मेडे कुरकुरे तसा दिसतोय. पण हा क्लॉस्ट्रिडियम हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जो फूड डिके करतो आणि खूप प्रमाणामध्ये नुकसान करतो. खाली आपल्याला एक मस्त टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे डिसीज, व्हायरल, बघा केवढे व्हायरल डिसीजेस आहेत. मग हे आहेत इथून सगळे बॅक्टेरियल डिसीजेस, जे बॅक्टेरियल ग्रोथमुळे होतात. 3 आहेत आपल्याला, न्यूमोनिया, लेप्रेसी आणि कॉलेरा. एक मलेरियामुळे होणारा प्रोटोझोआ, मच्छरांमुळे होतो, पण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट करणारा जो घटक आहे तो आहे प्रोटोझोआ. आणि डॅन्ड्रफ, रिंगवर्म, स्कॅबिस हे फंगसमुळे होणारे डिसीजेस. हे झालं आपल्या जनरल माहितीबद्दल. हे डिसीजेस कोणामुळे होतात ते आपल्याला इकडे दिलेले आहे. त्याचे इन्फेक्शनचे मोड काय आहे, कशामुळे एड्स होतो, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतो. ट्रान्सफेक्ट म्हणजे एखाद्या इन्फेक्टेड पर्सन कडनं त्याचे बॉडी फ्लुइड्स ट्रान्सफर झाले, रक्त किंवा मदरचं मिल्क, बरोबर, किंवा सीमेन, ह्या कोणत्याही पद्धतीने तो ट्रान्सफर झालं तर त्या बॉडी फ्लुइड मधनं तो व्हायरस जातो समोरच्या माणसाच्या बॉडीमध्ये. प्रेग्नेंट लेडीजची पण ब्लड टेस्ट करतात की आईला जर चुकून जरी एड्स झाला असेल तर तो बाळाला त्याच्या स्क्रीन नाही दिसत. आणि टीचर आवाज पण नाही येत. आवाज break होतो. आवाज जातोय. ठीक आहे, असे आपली वेळ आता संपत आलेली आहे. सो असे अनेक प्रकारचे डिसीजेस असतात, ते कोणामुळे होतात आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं. लास्ट कॉलम जास्त महत्वाचं आहे. आपण काय केलं पाहिजे. सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट हे आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये. इट इज फॉर द पीपल हु हॅव मल्टिपल पार्टनर्स. अवॉइड रिफ्यूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन्स, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायचंय की डॉक्टर कोणती निडल घेतात, वापरले तर देत नाहीये ना. इंजेक्शन कोणत्या ह्यांना देतात तुम्हाला, निडलने. त्याच्यानंतर ब्लड कोणाचं दिलंय, काय दिलंय, यू मस्ट बी अवेअर ऑफ ऑल दिस थिंग्स, कारण त्या ब्लड मधनं पण असे इन्फेक्टेड व्हायरस आपल्याकडे येऊ शकतात. क्लीनलीनेस, पर्सनल हायजीन, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात थोडक्यात शेवट काय आहे, आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे. आपण जिथे जातोय, आपण ज्या लोकांबरोबर आहे, आपण कोणाबरोबर काय शेअर करतोय, ते सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. आपण स्वतःची काळजी घ्यायची, शक्य तितकी घ्यायची. पॅथोजन्स आपल्याला दिसणार नाहीयेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, पण तरी स्वतःचा जीव वाचवण्याचा स्वतःच प्रयत्न करायचा. चला, आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला नवा धडा, नवा विषय. ठीक आहे, बाय टीचर, गुड नाईट, थँक्यू. Thank you, teacher. बाय टीचर, थँक्यू, गुड नाईट. Thank you, ma'am. Thank you, ma'am. थँक्यू मॅम.